पीक वाढीच्या अवस्थेत असताना अचानक वाळू लागते आणि नंतर मुळाजवळ खोदून पाहिल्यास होमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते. सोयाबीन, कपाशी, तूर, हळद इत्यादी पिकांमध्ये होमणीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान होते. होमणी अळी पिकांची मुळे खाऊन नुकसान करत असल्याने प्रादुर्भाव झाल्याचे लगेच लक्षात येत नाही. मुळे खाल्ल्यामुळे पिकाला अन्न व पाणी घेता येत नाही. त्यामुळे पाने कोमेजतात, पिवळी पडतात आणि काही दिवसात पीक वाळते. झाड सहजच उपटून येते. वाळलेल्या झाडाखाली खोदून पाहिल्यास हुमणीची अळी दिसते. प्रादुर्भाव एका सरळ रेषेत किंवा थोड्या थोड्या अंतरावर गटाने आढळतो. हुमणीची अंडी, अळी आणि कोश अवस्था जमिनीच्या आत असल्याने व्यवस्थापन करणे कठीण होते. मात्र भुंगेरा अवस्था काही काळ बाहेर असते. त्यामुळे भुंगेऱ्याने अंडी घालण्यापूर्वीच त्यांचा बंदोबस्त करणे फायद्याचे ठरते. मे महिन्यात वळवाचा पहिला पाऊस सुरू होताच सुप्तावस्थेतील भुंगेरे शेताच्या बांधावरील कडुनिंब, बाभूळ, बोर इत्यादी झाडांवर मोठ्या संख्येने जमून पाने खातात. प्रकाश सापळे लावून हे भुंगेरे मोठ्या प्रमाणात जमा करून नष्ट करावेत. पहिला पाऊस पडल्यापासून ते 30 जूनपर्यंत ही उपाययोजना अंमलात आणावी. उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरणी करावी. शेतात पूर्ण कुजलेल्या शेणखताचाच वापर करावा. पिकांची फेरपालट करावी. पिकांमध्ये शक्य असेल तोपर्यंत आंतरमशागत करावी. जमिनीच्या पृष्ठभागावर आलेल्या होमणीच्या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. मेटारिझियम ॲनिसोप्ली हे जैविक कीडनाशक 4 किलो प्रति एकर या प्रमाणात चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत जांभूळवाहीचे वेळी जमिनीत मिसळावे किंवा एकरी 2 किलो प्रमाणे पिकाच्या मुळाजवळ ड्रिप अथवा ड्रेंचिंगद्वारे सोडावे. होमणीच्या अळीला रोगग्रस्त करणाऱ्या हेटेरोरॅप्डेटिस या सूत्रकृमींचा उपलब्धतेनुसार वापर करावा. जास्त प्रादुर्भाव असल्यास कार्बोफ्युरॉन 3% दाणेदार 13.32 किलो किंवा थायमिथोक्झाम 0.9 अधिक फिप्रोनिल 0.2% दाणेदार 5 ते 6 किलो किंवा थायमिथोक्झाम 0.4 अधिक बायफेन्थ्रिन 0.8% दाणेदार 5 किलो प्रति एकर याप्रमाणे शेतात एकसारखे फेकून जमिनीत ओलावा असताना मातीत मिसळून हुमणीचे व्यवस्थापन करावे.